ठरलं तर मग या मालिकेच्या 23 मार्चच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि त्याच वेळेला अस्मिता खाली आलेली आहे. अस्मिता आल्यावरती कल्पना म्हणते, अगं तू कशाला इथे आलीस? तू वरतीच थांबायचंस ना, तुला वरतीच तुझा ब्रेकफास्ट पाठवून दिला असता. अस्मिता सांगायला लागते, नाही ग, वरती बसून बसून सुद्धा आता मला कंटाळा येतो आणि तुम्ही सगळेजण खाली आहात ना, आणि तसंही बाळ पण झोपलंय, म्हणून म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या सोबत आता खाली यावं आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या सोबत ब्रेकफास्ट करावा, म्हणून मी खाली आले. असं म्हणत अस्मिता आता ब्रेकफास्ट करायला लागते. आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुनने चैतन्याला डिवोर्स पेपर घेऊन बोलवले असतात, तर चैतन्य डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि त्यानंतर मग चैतन्य म्हणतो, अर्जुन हे मी आणलंय तर खरं, पण तू आधी विचार कर बरं की अस्मिताबाईला हे पेपर द्यायचे आहेत की नाही. यावरती अर्जुन म्हणतो, आता मी कोणताही मागचा पुढचा विचार करणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा अस्मिताबाईला हे पेपर देणार म्हणजे देणार. अर्जुनच्या डोक्यामध्ये आता जे काही चाललंय त्याला आता इकडे चैतन्य थांबवायचा प्रयत्न करतोय, पण तो काही ऐकत नाही. आणि तरी सुद्धा सायली तिकडे आले. सायलीने हे सगळं ऐकलंय आणि ती सुद्धा आता काही बोलण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत अर्जुनचं डोकं मात्र आता फिरलेलं आहे आणि तो काही ऐकायला तयार नाहीये. तो आणतो डिवोर्स पेपर आणि अस्मिताबाई याच्यावरती सही कर, आत्ताच्या आत्ता सही कर, या डिवोर्स पेपरवरती सचिन सोबत डिवोर्स घ्यायचा आहे तुला. यावरती अस्मिता म्हणते, तुला कोणी सांगितलं की मला डिवोर्स घ्यायचा आहे? मी एकदा सांगितलं ना की मला अजिबात डिवोर्स घ्यायचा नाहीये, मी डिवोर्स घेणार नाहीये. काहीही झालं ना तरी माझं सचिनवरती प्रेम आहे आणि हे सगळं करायला तुला कुणी सांगितलं? सायली, तू सांगितलंस का अर्जुनला काल जे काही मी बोलले त्याच्याबद्दल? यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, अस्मिताबाई अहो असं काही नाहीये, मी खरंच काही नाही सांगितलेलं आहे, पण आता हे जे काही म्हणतायत ते ऐका. मी ह्यांना म्हटलं डिवोर्स पेपर वगैरे आता या गोष्टी काही गरज नाहीये, पण तरी सुद्धा जे काही सचिन भाऊजींनी केलेलं आहे ना ते मात्र विसरता येण्यासारखं नाहीये. पण तरी सुद्धा अस्मिता खूप चिडलेली आहे आणि काहीही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला डिवोर्स देणार नाहीये. आणि या अर्जुनला सांग हे सगळं अशी नाटकं ना बंद कर म्हणा. आणि काय रे चैतन्य, तू मला स्वतःचा भाऊ म्हणवतोस ना, आणि मग असं असताना माझे डिवोर्स पेपर घेऊन यायला तुला काहीच नाही का वाटलं? चैतन्य म्हणतो, अगं ऐक ना अस्मिता, खरं सांगायचं तर मी आता याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण माझा नाईलाज झाला. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला मात्र या सगळ्याची खूपच मजा येत आहे. प्रिया मात्र एन्जॉय करते. चला बरं झालेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा हा फॅमिली ड्रामा यांचा असाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे मला मज्जा येणार आहे. इकडे तोपर्यंत कल्पनाला, प्रतापला यांना अस्मिताचं वागणं अजिबात पटत नाहीये. ते अस्मिताला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण अस्मिता काही ऐकायला तयार नाहीये. मी माझ्या रूममध्ये निघून जाते, मला इकडे थांबायची अजिबात इच्छा नाहीये आणि पुन्हा हे असलं डिवोर्स पेपरचं काही नाटक केलं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत अस्मिता निघून जाते आणि त्यानंतर मग आता इकडे अस्मिता सांगते, माझा ब्रेकफास्ट विमल वरतीच आण. तोपर्यंत मग आता अर्जुन स्टडी रूममध्ये जातो आणि त्याच्या मागोमाग सायली जाते आणि सायली आता त्याला सांगायला लागते, काय चाललंय काय तुमचं? म्हणजे आता खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगत होते ना की ही नाटकं करू नका म्हणून. अस्मिताबाईंना हे सगळं चालणार नाही. यावरती अर्जुन चिडलाय, चालणार नाही काय? मला हे अजिबात पटत नाहीये ह्यांचं वागणं. असं म्हटल्यावरती हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत सचिन उठलाय आणि तो विचार करतोय, काल जे काही मी नाटक केलं त्याचा अस्मिता इकडे साक्षीवरती काही परिणामच झालेला दिसत नाहीये. अजून 5 लाख रुपये तिने मला द्यायचे होते, दिलेच नाहीयेत. आणि त्यावरती मग आता तो विचार करतो, आता मला वेगळा ड्रामा करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग तो म्हणतो, आपण हे अण्णांच्या घरामध्ये असं किती राहणार आहोत? यावरती ती सांगायला लागते, अरे काय हरकत आहे, हे घर किती सेफ आहे ना, इथे राहणं काय हरकत आहे तुला? यावरती तो म्हणतो, नाही, जास्त काळ इथे राहू शकत नाहीये, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि सचिनने आता इकडे मास्टर प्लॅन केलेला आहे. तोपर्यंत मग आता इकडे प्रिया प्रिया विचार करते आहे की चला काही का होईना काहीतरी निमित्तानं यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली, हे मात्र चांगलं आहे. अस्मिताने यांना चांगलंच फैलावरती घेतलंय. इकडे सायली आता अर्जुनला सांगत असते, तुम्हाला मी म्हटलं होतं हे काही करू नका. चैतन्य भाऊजी, तुम्ही एक काम करा, यांना घेऊन आत्ताच्या आत्ता तुम्ही आता शोध घेण्यासाठी जा त्या वंदना जाधवचा. आणि आता तिकडे काही मिळतंय का बघा, FRIची कॉफी मिळते का बघा, तिचा पत्ता, तिचा ॲड्रेस असं काही मिळतंय का, हे बघितलं ना तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. यांना घेऊन जा इथून. असं म्हटल्यावरती चैतन्य आणि अर्जुन दोघं जण पोलीस स्टेशनला जायला निघालेत. इकडे आता लगेचच इकडे सांगायला लागतो सचिन, हे बघ मला सांग सॅम, म्हणजे अण्णांचं कोणतं गोडाऊन वगैरे होतं का?
यावरती ती सांगायला लागते, हो गोडाऊन ना आहेत ना अण्णांची खूप सारी गोडाऊन आहेत. त्यावरती तो म्हणतो, मग एखाद्याची तरी चावी किंवा ॲड्रेस मला सांगू शकशील? यावरती ती म्हणते, तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ माझ्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन चालू आहे आणि तो प्लॅन जर का वर्कआउट झाला ना, तर आपलं कायमचं टेन्शन आता मिटून जाईल. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, काय तुझा प्लॅन तरी काय आहे? असं म्हटल्यावरती तो आता तिला आपला काहीतरी प्लॅन सांगतो आणि त्यानंतर मग आता ती म्हणते, खरंच आहे का पण हा प्लॅन वर्कआउट होईल का? यावरती रिस्कचं नाही ना याच्यामध्ये. यावरती सचिन म्हणतो, थोडीफार तर रिस्क आपल्याला घ्यायलाच पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा रिस्क घेतल्याशिवाय काहीही नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते, ठीक आहे. आणि ती आता गोडाऊनचा ॲड्रेस सांगते. ज्यावेळेला ती गोडाऊनचा ॲड्रेस सांगते आणि त्याच वेळेला इकडे आता दोघं जण गोडाऊनकडे जायला निघतात. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे सायली कल्पनाला कालचा प्रकार सांगायला लागते, की अस्मिताबाई काल सचिनला शोधायला निघाल्या होत्या. मग मात्र कल्पना चिडले, काय चाललंय काय? 25 दिवस घराच्या बाहेर पडायचं नसतं आणि ही चालली नवऱ्याला शोधायला. बरं, हिच्या नवऱ्याला हिचं काही पडलंय का? म्हणजे आता ही नवरा 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 करतीये, पण आता हिच्या नवऱ्याला काहीच पडलेलं नाहीये. असं म्हणत चांगलीच आता कल्पना चिडलेली आहे. त्यावरती सायली सांगते, तुम्ही काळजी करू नका, आपण अस्मिताबाईला सगळं समजवूया नीट. आणि तेव्हा प्रिया हे सगळं चोरून ऐकत असते आणि प्रिया विचार करते, की काय चाललंय ताई काय? म्हणजे आता अर्जुन कुठे गेलाय? अर्जुन एकटाच गेला असेल का शोधण्यासाठी? नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर अर्जुन कुठे गेलाय हे शोधून काढलं पाहिजे. तोपर्यंत अर्जुन आलेला आहे पोलीस स्टेशनला आणि ते आता वंदना जाधव हिने आता जवळजवळ तब्बल 23 वर्षापूर्वी केलेल्या FIRची कॉपी शोधतायत. आणि त्याच वेळेला इकडे आता तो सांगायला लागतोय, हवालदार सर मी सांगू का? म्हणजे मी त्या बाईला ओळखतो. खरं सांगायचं तर आता ज्यावेळेला माझी पोस्टिंग झाली ना, तेव्हा नुकतीच तिने आता FIR नोंदवलेली होती. म्हणून आता मला माहिती आहे ती बाई. पण खरं सांगू का? तर आता ती मुलगी मात्र काही सापडली नाही हां बबली. ती जर का सापडली असती ना, तगडी केस तिच्यावरती झाली असती. तिने केलेले गुन्हे अगदी मोठे होते. त्यावेळेला सापडली असती, तर ती जेलमध्ये सडली असती. पण तिचं नशीब चांगलं, की ती सापडलीच नाही. अशी जी काही माहिती त्यावेळेची आहे, त्यावेळेची माहिती आता तो हवालदार सांगतोय. तोपर्यंत इकडे आता सायली विचार करतीये आणि ती काहीतरी लिस्ट करती आहे. हा जे काही संध्याकाळी सामान लागणार आहे 5वीला त्याची. तितक्यात प्रिया आली आणि काय गं सायली, अर्जुन कुठे गेलाय? म्हणजे सामान खरेदी करण्यासाठी गेलाय का? असं असेल ना तर एक कॉल करशील का? म्हणजे मला खरं तर काही बाळासाठी सामान मागवायचंय, ते मागवायचं होतं. सायलीला अंदाज आलाय, की ही प्रिया फक्त नाटक करतीये. हिला आता अर्जुन कुठे गेला एवढ्याची माहिती फक्त पाहिजे आहे. आणि म्हणूनच मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, का गं तुझं एवढं मोठं काय काम आहे? ती म्हणते, सांगते ना मी, की मला थोडं सामान मागवायचंय. यावरती सायली म्हणते, मी जाणारच आहे बाहेर. मगाशी पूर्णाजीचा फोन आला होता. पूर्णाजीने मला गावदेवीच्या मंदिरामध्ये अस्मितासाठी ओटी भरायला सांगितलेलीच आहे आणि त्यामुळे मी गावदेवीच्या मंदिरामध्ये जाणारच आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रियाला सायलीने चांगलेच उडवून लावले. प्रियाला कळतच नाहीये, की ह्या सायलीला कसं मॅनेज करायचंय. पण तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता सायली कंटिन्युअसली फोन करतीये अर्जुनला. पण अर्जुन तिचा फोन उचलत नाहीये आणि त्यावेळेला चैतन्य म्हणतो, काय रे? अरे तू सायली वहिनीचा फोन कट करतोयस, लक्षात आहे ना? यावरती आता इकडे अर्जुन विचार करतो, नाही नाही, मीच परत कॉल बॅक करतो. म्हणून आता तो कॉल बॅक करतो आणि ज्या वेळेला तो कॉल बॅक करतो त्यावेळेला सायली आता वंदना जोशीबद्दल काहीच विचारत नाहीये आणि ती खूप तुटक बोलते. आणि फोन ठेवल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो, काय रे? काय बोलल्या सायली वहिनी? यावरती तो म्हणतो, काही नाही, विशेष काही बोलली नाही. चैतन्य म्हणतो, झालं. म्हणजे त्या 100% चिडल्यात तुझ्यावरती. त्यांनी काहीच विचारलं नाही. कळतंय का अर्जुन? ही मोठी धोक्याची घटना आहे. यावरती धोक्याची सूचना म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो, पण का रागावली असेल सायली माझ्यावरती? नाही नाही, मलाच काही कळत नाही, फोन उचलला नाही म्हणून. असं म्हणत अर्जुन आता विविध कारणं शोधतोय, की बायको आपल्यावरती का रागावली याची. तितक्यात आता अर्जुन वंदना जोशी हिचा जो नंबर त्याला आता पोलीस स्टेशनकडून मिळालाय. FIRची कॉपी पण मिळाली, तिचा पत्ता पण मिळालाय आणि तिचा फोन नंबर पण मिळालाय. पण हे सगळं 23 वर्षापूर्वी जुनं आहे. त्यामुळे ते कितपत काम करेल याची काही खात्री नाहीये. पण तरीसुद्धा त्या नंबरवरती तो कंटिन्युअसली कॉल करतो आहे.
त्या नंबरवरती कॉल करत असताना शेवटी मग एका माणसाचा कॉल येतो आणि "काय हो, तुम्ही का मला सारखं सारखं कॉल करताय?" असं आता अर्जुनला विचारायला लागतो. अर्जुन म्हणतो, "सॉरी, म्हणजे मला एका वेगळ्या व्यक्तीचा नंबर हवा होता. हा नंबर काही वर्षापूर्वी त्या व्यक्तीकडे होता, म्हणून मी कॉल करतोय." यावरती तो म्हणाला, "नाही नाही, रॉंग नंबर आहे. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात ते. पुन्हा पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नका." असं म्हणत त्या माणसाने आता मात्र तो फोन ठेवलेला असतो. अर्जुन विचार करतो, "अरे देवा! म्हणजे वंदना जोशीचा नंबर तर हा चुकीचा आहे. आपण तिला कॉल तर करू शकत नाही आहोत. आता आता काय करायचं? काय करायचं?" हा विचार करत आता त्याला खूप मोठं टेन्शनच आलेलं आहे. पण तोपर्यंत इकडे आता लगेचच अर्जुन आणि चैतन्य तिकडून निघालेत आणि त्याच वेळेला सायलीने अर्जुनला फोन केलेला आहे, की पूर्णाजीने आपल्याला सांगितलंय, की लवकरात लवकर गावदेवीच्या मंदिरात जायचंय आणि अस्मिताताईंच्यासाठी आता ओटी भरायची आहे. तर मी आता तिकडे यायला निघाले, तुम्ही तिकडून निघा. त्यामुळे अर्जुन आता गावदेवीच्या मंदिरात निघालाय. त्याच वेळेला सायली आता गावदेवीच्या मंदिरामध्ये इकडून पोहोचलेली आहे. मग हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन आणि सायली ओटी भरण्यासाठी आलेत. पण आता सायली अजिबातच काही बोलत नाहीये. अर्जुन तिला काही बनवण्याचा, पटवण्याचा प्रयत्न करतोय, पण ती काहीच बोलत नाहीये. गुरुजींना ती सांगते, की आम्हाला ओटी भरायची आहे. आमच्या घरामध्ये नवीन बाळाचं आगमन झालेलं आहे आणि त्यासाठी ही ओटी आमच्या आजी सासूंनी बोललेली आहे आणि ती भरायची आहे. असं म्हणत गुरुजींना ती ओटी भरायला देते. गुरुजी ओटी भरतायत आणि सायली देवाकडे प्रार्थना करते, सगळं काही ठीक होऊ दे. घरामध्ये हे जे काही वाद, रुसवे, फुगवे चाललेले आहेत, हे सगळं संपून एक आता व्यवस्थित हेल्दी घरामध्ये वातावरण असू दे, जेणेकरून या हेल्दी वातावरणामध्ये बाळ आता व्यवस्थितरित्या वाढेल. असं म्हणत ती आता देवाकडे प्रार्थना करते. बरं, हे सगळं चालू असताना प्रार्थना चालू असतानाच अर्जुनला कॉल आलाय चैतन्याचा. "हॅलो अर्जुन, अरे त्या वंदना जाधवचा पत्ता सापडलाय." असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो, "काय? ठीक आहे, मी येतोच. आपण लगेचच तिच्याकडे जाऊया." आणि त्यानंतर मग तो आता इकडे तो आता देवळात येतोय आणि तो सायलीला सांगतोय, "अगं, वंदना जाधवचा पत्ता सापडलाय." आत्तापर्यंत रागावलेली सायली एकदम खुश होते आणि खरंच असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "हो, देवळात आपण असताना हा फोन येणं हा देवाचा संकेतच आहे." आणि त्यानंतर बायकोचा रुसवा आपोआपच गेल्यामुळे अर्जुनला तर आता जग जिंकल्याचा आनंद झालाय. लगेचच बाहेर येऊन तो सांगतोय, की "चल, मी वंदना जाधव हिला शोधायला निघतो." आता सायली विचार करते, एकदा का वंदना जाधव सापडली ना, की मग आपल्याला पुढचं काम सोपं जाईल. इकडे सचिनने केलेला मास्टर प्लॅन आता वर्कआउट होण्याची वेळ आलेली असते. सचिन गोडाऊनमध्ये येतो आणि तो सांगतो, "सॅम, तू निघ इथून." यावरती ती म्हणते, "पण मला सोडून तू अस्मिताकडे जाणार नाहीयेस ना?" त्यावरती तो म्हणतो, "जावं लागेल, पण हे फक्त नाटक असेल. कारण जर का तुझ्या अण्णांना सोडवायचं असेल आणि तुझ्यासोबत लग्न मला करायचं असेल, तर मला त्या घरात जाऊन अर्जुनला मॅनेज करायला लागेल. तुला कळतंय का? तू काळजी करू नकोस. तू निघ इथून." असं म्हणत त्यांनी आता एक वेगळाच मास्टर प्लॅन केलाय. इकडे आता साक्षी निघून गेल्यावरती त्याने आपला मोबाईल ऑन केलाय, जेणेकरून पोलिसांना त्याचं लाईव्ह लोकेशन भेटेल. हा प्लॅन आता सचिनने इतका जबरदस्त केलेला असतो, की त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांना पण अडकवलेलं आहे. मोबाईल चालू करतो, आपलं लाईव्ह लोकेशन पोलिसांपर्यंत पोहोचेल अशा ठिकाणी मोबाईल रेंजमध्ये ठेवतो आणि त्यानंतर तो आता कोट काढतो. आपलं डोकं एका त्या मोठ्या भिंतीवरती आपटून घेतो. आपल्याला जखमा करतो, केस अस्ताव्यस्त करतो, आपले स्वतःचेच कपडे फाडतो आणि एका खुर्चीवरती येऊन बसतो आणि आपलं मोबाईलचं लोकेशन इकडे पोलिसांपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्या प्लॅनप्रमाणेच घडतं. लगेचच पोलिसाचा मोबाईल हे ट्रॅक करत असताना लोकेशन ऑन झालेलं पोलिसांना दिसतं. पोलीस लगेच अर्जुनला कॉल करतात, की "हॅलो, सचिनचं लोकेशन ऑन झालेलं आहे." आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "मला पाठवा, मी तिकडे पोहोचतोय आणि तुम्ही पण या." आणि सचिनच्या प्लॅनप्रमाणे अर्जुन आणि पोलीस आता त्या अण्णांच्या गोडाऊनपर्यंत, महिपत शिकरेच्या गोडाऊनपर्यंत पोहोचलेत आणि इकडे तो काउंटडाऊन करतोय. काउंटडाऊन सुरू केले 10, 9 असं तो काउंटडाऊन सुरू करतोय, की आता अर्जुन इकडे मला घ्यायला येणार. तोपर्यंत 5वीची पूजा घरात चालले आणि अस्मिता विचार करते, फोन लावू का सचिनला? काय करू? कुठे असेल तो? अस्मिता सचिनला फोन लावायला काढते आणि त्याच वेळेला अर्जुनची कार आणि पोलिसांची व्हॅन ही आता अण्णांच्या त्या गोडाऊनपर्यंत पोहोचते. मग सचिनची पुढची नाटकं सुरू होतात. सचिन या सगळ्यामध्ये स्वतःला आता विक्टीम असल्यासारखं ट्रीट करत आहे आणि सचिन आता इकडे आपल्याला साक्षीने किडनॅप केले अशी ॲक्टिंग करत आता जमिनीवरती पडलाय. म्हणजे डोक्याला मार लागलाय, अस्ताव्यस्त कपडे फाटलेत आणि तो जमिनीवरती पडलेल्या अवस्थेमध्ये अर्जुनच्या समोर आलाय. अर्जुन त्याला उठवतोय
आणि आता तो लगेचच घरी आलेला दाखवलाय. तो घरी आल्यावरती अस्मिता अस्मिता आपलं बाळ बघू ना असं म्हणत तो अस्मिता आणि बाळाच्या इथे आलाय. पण त्याच वेळेला अर्जुन त्याला ढकलतोय. अस्मिता सांगते, अर्जुन हे काही बरोबर नाहीये. नवरा चुकला तर बायकोने त्याला माफ करायचं असतं. काय ग सायली, उद्या जर का तुझा नवरा चुकला, तुझ्यापासून काही लपवलं तर तू माफ नाही करणार? सायली म्हणते, नाही, माझा नवऱ्याने जर का काही माझ्यापासून फसवलं ना तर मी त्याला कधीच माफ करणार नाही. आणि हे मात्र अर्जुनच्या खूप जिव्हारी लागतं. त्याने खरं तर साक्षीची गोष्ट सायलीपासून लपवली आणि हे सायलीला समजलं तर ती काय आपल्याला सोडून जाईल आणि मग तो हे क्लिअर करण्यासाठी रूममध्ये आलाय. भल्यासाठी जर एखादी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली तर काय तू मला सोडून जाशील? यावरती सायली म्हणते, म्हणजे म्हणजे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का? हे बघा, मला खोटं अजिबात आवडत नाही. काय लपवताय सांगा. आता अर्जुन सांगू शकेल का आपण लपवलेली गोष्ट, की पुन्हा या गोष्टीवरून अर्जुन सायलीमध्ये भांडणं होणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार.